त्या ठिकाणी झाले. त्या डिस्कशन मध्ये सुरुवातीला हाऊ टू सेंटेन्स कॅन बी कन्स्ट्रक्ट इन as soon as. After that, how to no sooner than sentence can be construct. Thirdly, how to hardly had when sentence can be written by here, or how to use hardly had when in sentence. That information had been seen in this lecture. How to these articles used in our sentence. If you have been seen last few years question paper, in 1 mark they asking the question regarding from this topic. हा जो टॉपिक जो आहे त्या टॉपिक वर क्वेश्चन नंबर फर्स्ट बी सेक्शन मध्ये 101% 1 मार्कासाठी क्वेश्चन त्या ठिकाणी वापरला जातो. यूज ॲप्रोप्रिएट आर्टिकल इन फिलिंग द ब्लँक्स. म्हणजे ज्या रिकाम्या जागा त्या ठिकाणी दिलेल्या आहेत त्यामध्ये जे ॲप्रोप्रिएट आर्टिकल जे आहे त्या आर्टिकलचा काय करायचा असतो, वापर त्या ठिकाणी करायचा असतो. फर्स्टली यू रिमेंबर इन व्हाट एक्झॅक्टली सेइंग टू दिस आर्टिकल इन मराठी लँग्वेज. मराठीमध्ये त्या ठिकाणी आपण त्याला काय म्हणतोय, उपपदे त्या ठिकाणी म्हणत असतो. When I have been get the information about these articles, there are firstly you remember first question can be coming in front of ours, that is how many articles in English. How many articles in English? There are 3 articles. Which 3 articles? Probably use a and the. These 3 articles are used in English. But another thing is that these 3 articles can be divided into 2 subtypes. Which 2 subtypes? These 3 articles can be divided. First one is indefinite. First one is indefinite article, and second one is definite article. Why some articles are saying indefinite and why some articles are saying indefinite? There are also difference. यामध्ये काय आहे, डिफरन्स त्या ठिकाणी आहे. Firstly you remember which articles are indefinite a and which articles are definite the. Why this the article is definite? त्या ठिकाणी the लाच definite का म्हटलं जातं? Behind it some rules, behind it some reasons. त्याच्या मागे काही कारण आहेत. When any things that things are happen or that things are permanent. एखादी गोष्ट असेल ती गोष्ट काय आहे, परमनंट आहे किंवा आपण त्याला काय that things are not change. ती त्या ठिकाणी कशाही पद्धतीने चेंज केली जात नाही. There you have been used this the article. म्हणजे त्या ठिकाणी काय, जे स्थापित सत्य असेल असं वर्णन असेल, एखाद्या व्यक्तीचं नाव असेल, एखाद्या नदीचं त्या ठिकाणी नाव असेल, एखाद्या धार्मिक स्थळाचं त्या ठिकाणी नाव असेल किंवा अशी एखादी गोष्ट असेल की त्यामध्ये कधीही बदल होत नाही, त्या ठिकाणी काय वापरला जातो, हा द आर्टिकल वापरला जातो. and a the article can be used by here. जर तो त्या ठिकाणी वापरला जातोय, that things are constant, that things are not changed. your family member can be give us a name to you. तुमच्या घरच्यांनी तुम्हाला नाव त्या ठिकाणी दिलेलं आहे किंवा ठेवलेलं आहे तुमचं, की परत त्या ठिकाणी चेंज होणार आहे काय रेकॉर्ड झाल्यानंतर? नाही. that's why that things are permanent. म्हणजे ज्यावेळेस ती गोष्ट काय असते, कायमस्वरूपी तीच राहणार असते. त्या गोष्टीच्या अगोदर
काय केलं जातं, दिस द आर्टिकल कॅन बी यूज. हे जे द आर्टिकल जे आहे हे द आर्टिकल त्या ठिकाणी काय वापरलेलं असतं. अँड आफ्टर दॅट if you have been seen in English grammatical sub conversions, जे इंग्लिश ग्रामॅटिकल कन्वर्जन्स जे आहेत जर तुम्ही बघितले असतील, बघा आपण त्याला काय म्हणतोय, अनदर थिंग्स. मराठीमध्ये त्या ठिकाणी आपण जे मूळाक्षर जे आहेत ते जर बघितले तर मराठीमध्ये आपण त्याला काय म्हणतोय, स्वर आणि दुसरं काय असतं, व्यंजन. आता बघा हे स्वर आणि जे व्यंजन जे आहे याला इंग्लिश मध्ये काय म्हटलं जातं, स्वराला त्या ठिकाणी म्हणतात व्हावल्स आणि याला काय म्हणतात, कॉन्सोनंट. बघा व्हावल्स म्हणजे काय, स्वर, आणि कॉन्सोनंट्स म्हणजे काय, व्यंजन. आता हे जे दोन प्रकार जे आहेत यातील जे स्वर जे आहेत, ज्यावेळेस त्या स्वराचा उच्चार एखाद्या शब्दाचा काय होतो, अगोदर त्या ठिकाणी when you have been pronounced any word, कुठलाही शब्द तुम्ही ज्यावेळेस काय करताय, उच्चारताय, in that pronunciation when a i o u e these vowels can be pronounced, ultimately you have been used which article, an article from there. म्हणजे त्या ठिकाणी कुठल्या आर्टिकलचा वापर करायचा, an आर्टिकलचा वापर करायचा. and when you have been pronounced any consonants, जे कॉन्सोनंट जे आहे प्रोनाउन्सिएशन मध्ये ज्यावेळेस आपण त्याचा वापर करतोय, there you have been used this a article. हे जे a आर्टिकल जे आहे त्या आर्टिकलचा काय केला जातो, वापर केला जातो. परीक्षेमध्ये तुम्हाला दोन फिलिंग द ब्लँक्स दिलेले असतात, त्याच्या समोर काय दिलेलं असतं, ते नाउन असेल, त्या नाउनच्या अगोदर आपल्याला काय वापरायचं असतं, आर्टिकल वापरायचं असतं. जर ते का कॉन्स्टंट असेल, that noun cannot be changed, that noun are permanent, you directly write this the. But when this noun can be pronounced, this vowel sound, there you have been used an article, and when they pronounce this consonant sound, you have been used a article. तर सरळ मराठीत सांगायचं, ज्यावेळेस तुम्ही आपले सुरुवातीचे जे अ आई ओ यू जे आहेत त्याच्या मराठीत उच्चार बघा त्या ठिकाणी त्या शब्दाचा, त्याचा उच्चार जर सुरुवातीला जर होत असेल तर तुम्ही डायरेक्ट त्या ठिकाणी काय वापरायचा, ॲन वापरायचा. आणि ज्यावेळेस क ख ग जे आहे त्याचा उच्चार होत असेल त्या ठिकाणी काय वापरायचा, ए त्या ठिकाणी वापरायचा. आणि 100% हा प्रश्न तुम्हाला परीक्षेला विचारला जातोच. फक्त त्या ठिकाणी वापर करत असताना नियम फार अवघड नाहीये. तुम्ही कोणताही ग्रामॅटिकल त्या ठिकाणी कन्वर्जन काल आपण जे डिस्कस केले त्यामध्ये किती नियम आहेत रे, 3 त्या ठिकाणी नियम आहेत. याच्यातही किती आहेत, 1 ते 2 नियम आहेत. एवढं जर लक्षपूर्वक जर दिलं परफेक्ट, तुमचे 2 ते 3 मार्क्स त्या ठिकाणी काय होतील, ग्रामरचे होतील. मीन्स दोज रूल्स ते गिवन फर्स्ट यू थिंकिंग अबाउट इट. म्हणजे त्या ठिकाणी जे नियम जे आहेत नियम अगोदर बघा, and wait, you have been seen that rules ultimately you have been got the marks. जे मार्क्स आहेत मार्क्स तुम्हाला त्या ठिकाणी त्या विषयाचे मिळतील. आता फॉर एक्झाम्पल some words I have been written. First word is cat. After that book. After that apple. If you have seen these 3 examples and I say to you, use proper articles before that things. म्हणजे याच्या अगोदर जर प्रॉपर जर आर्टिकल जर तुम्हाला वापरायला सांगितले, हाऊ टू यू हॅव बीन यूज दॅट आर्टिकल्स, कशा पद्धतीने त्या ठिकाणी वापरतात. फर्स्टली यू हॅव बीन प्रोनाउन्स दॅट वर्ड. हे जे शब्द जे आहेत
त्यांना उच्चार करा, त्याचं प्रोनाउन्सिएशन करा. बघा आता या ठिकाणी काय दिलेलं आहे पहिला शब्द कॅट. कॅटला कॅटचं प्रोनाउन्सिएशन करत असताना सुरुवातीला कॅट इज परमनंट आहे का? आपण काय करतोय घरात मांजर जो आहे तो मांजर त्या ठिकाणी पाळतोय, पण त्याला काय ठेवतोय आपण नाव त्या ठिकाणी ठेवतो. जर त्याचं नाव जर असतं तर त्या ठिकाणी काय ते झाली परमनंट थिंग झाली असते. तिथे जर नाव जर दिलेलं असतं तर आपल्याला काय वापरावं लागलं असतं द त्या ठिकाणी वापरावं लागला असतं. या ठिकाणी नाव दिलेलं आहे का? नाही. म्हणून त्या ठिकाणी काय करतोय आपण कशाचा उच्चार होतोय सुरुवातीला उच्चार कशाचा होतोय क चा त्या ठिकाणी उच्चार होतो. क म्हटल्यानंतर कुठला आर्टिकल वापरायला पाहिजे रे? हे जे आर्टिकल जे आहे याच्या अगोदर हे आर्टिकल त्या ठिकाणी वापरलं गेलं पाहिजे. आता हा दुसरा दिलाय बुक. दिस इज बुक. हे पुस्तक आहे. या पुस्तकात काही बदल होणार आहे का रे? समजा इंग्लिश ग्रामरचं पुस्तक आहे, काही बदल होणार आहे का? किंवा तुमच्या समोर ठेवलंय, तुम्ही या पुस्तकाला डस्टर म्हणणार आहेत का? नाही. म्हणजे हे काय झाली एक परमनंट थिंग्स त्या ठिकाणी झाली. दॅट थिंग्स कॅनॉट बी चेंज. म्हणजे त्याच्यामध्ये कुठलाही बदल त्या ठिकाणी होणार नाही. ज्यावेळेस अशा पद्धतीने जी दिलेली जी गोष्ट आहे त्यामध्ये बदल होत नसेल तर त्या ठिकाणी काय वापरायचा? द आर्टिकल त्या ठिकाणी वापरायचे. आता अनदर एक्झाम्पल मून. चंद्र जो आहे चंद्रामध्ये बदल होईल का रे? नाही. जर बदल होत नसेल तर त्याच्या अगोदर कुठला आर्टिकल घेतोय आपण? द आर्टिकल त्या ठिकाणी वापरतोय. आता बघा इथं काय दिलेले ऍपल. ऍपलचं ज्यावेळेस आपण प्रोनाउन्सिएशन करतोय which word you have been pronounced ये त्या ठिकाणी काय होतंय सुरुवातीला त्याचं प्रोनाउन्सिएशन होतंय. कशात येतोय रे? स्वरात येतोय का व्यंजनात येतोय? स्वरामध्ये त्या ठिकाणी येतोय. जर स्वर जर दिलेला असेल तर आपण कुठला आर्टिकल त्या ठिकाणी वापरतोय? अँड त्या ठिकाणी वापरतोय. याच्या अगोदर काय येईल? अँड. अशा पद्धतीने हे जे आर्टिकल जे आहेत that articles can be used depending on it. They have been given many examples. कुठलेही एक्झाम्पल्स त्या ठिकाणी देऊ शकता आणि तुम्हाला काय त्याचे जे सेंटेन्स जे आहे ते सेंटेन्स म्हणजे तुम्हाला असं एक्झाम्पल दिलं जाणार नाही. इन सेंटेन्स they have been given that examples. म्हणजे त्या ठिकाणी काय त्या वाक्यरचनेमध्येच फिलिंग द ब्लँक्स दिलेले असते, त्याच्यानंतर काय असतात वर्ड्स असतात आणि जे appropriate article जो आहे that appropriate articles can be used by here. म्हणजे त्या ठिकाणी त्याचा वापर केला जातो. If you have been saying oral examination जे आहे in that oral examination there are different kinds of questions can be asking by the topic. Which kinds of question asking in oral examination? Firstly, they are asking to you what is the Marathi meaning of articles. After that, how many articles in English. After that, how many types these articles can be divided. हे जे आर्टिकल जे आहेत किती प्रकारात डिवाइड केले जातात. After that, another things, which article is definite article, which article is indefinite article, where exactly where exactly this definite article can be used. After that, where exactly you have been used an article and where you have been used a article. That difference also asking by here. Means if you have been saying in many conversions, if you have been seen your board examination, there are also you have been seen this question. If you have been seen your oral examination, there also asking regarding from this topic questions. Means this topic is very important by you. म्हणजे हा जो टॉपिक जो आहे हा टॉपिक तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा त्या ठिकाणी आहे. आता काय करा नोटबुक मध्ये लिहा हेडिंग टाका आर्टिकल्स.
articles. त्यामध्ये in English there are three articles. There are three articles. There are three articles. After that, next line. These three articles can be divided into two types. First one is indefinite, second one is definite. आहे तसंच त्याच्या पुढे लिहून घ्या a and the. First one is indefinite, second one is definite. त्याच्यानंतर नेक्स्ट लाईन लिहा यूज ऑफ आर्टिकल्स. यूज ऑफ आर्टिकल्स. फर्स्ट लिहा त्यामध्ये when any permanent or not changing things can be given. For example, name. After that, any place information, any reverse information, any novels information regarding to our nation, पुढं एक्सेट्रा म्हणा etc. There probably the article used. The खाली डबल अंडरलाइन करा. Second, when in that noun or that object, when in that noun or object vowel sound in beginning vowel sound can be pronounced. Vowel sound can be pronounced. There and खाली डबल अंडरलाइन करायचे. There an article used. Third, when
consonant sound, when consonant sound can be pronounced in beginning, there a article used, ये खाली टेबल अंडरलाइन है, a article used. Write these examples. लिहिलेत का?